विद्यार्थी मित्रांनो, शिंदे ट्युटोरियल्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इंटेलिजंट मधला कोड लँग्वेज म्हणजे सिम्बॉलिक लँग्वेज हा भाग आपण पाहणार आहे। कोड लँग्वेज म्हणजेच काय तर एक नंबर, सिम्बॉल किंवा सांकेतिक चिन्ह दिलेलं असतं आणि त्यानुसार आपल्याला उदाहरणे सोडवायला येतात। तर ते कसे आहेत तर ते आपण पाहूयात। तर पहा, इथे बोर्डवरती मी लिहून घेतलेला आहे वर्ड्स आणि सिम्बॉल। वरती वर्ड्स दिलेले आहेत EAT ईट आणि खाली त्याचे सिम्बॉल दिलेले आहेत। टॉपला सिम्बॉल आहेत आणि पेनला पण सिम्बॉल आहेत। पीचं आपल्याला सांकेतिक वर्ड्स म्हणजे सिम्बॉल्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत। तर ते कसे तर पाहूयात। आता इथे बघा, ह्या वर्ड्स मध्ये सर्व वर्ड्स काय आहेत, डिफरन्स आहेत। मग इथे आपल्याला न्यू सांकेतिक कोड आपल्याला काढून घ्यावा लागणार आहे। म्हणजेच EAT ईट, ट्रायंगल, स्टार अँड स्क्वेअर। टॉपचा आहे मल्टिप्लाय, स्वस्तिक अँड स्टार। पेनचा आहे सर्कल, मल्टिप्लाय अँड स्क्वेअर। आता इथे पाहून घ्या, पहिले दोन वर्ड्स घ्यायचे आहेत। त्या वर्ड्स मध्ये कॉमन सिम्बॉल कोणता दिसत आहे आणि वर्ड कोणता कॉमन आहे तो आयडेंटिफाय करून घ्यायचा आहे। तर ह्या फर्स्ट वर्ड्स मध्ये टी हा कॉमन आहे, सेकंड मध्ये टी कॉमन आहे। म्हणून इथे आपण टीचा ह्यामध्ये कोणता सांकेतिक सिम्बॉल आहे, स्टार आहे। म्हणून इथे टीला आपण काय करणार आहे, स्टार घेणार आहे, न्यू वर्ड। आता नेक्स्ट आपले टू वर्ड्स आहेत। ह्या टू वर्ड्स मध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे कोणता नंबर आपल्याला दिसत आहे तर पी हा कॉमन दिसत आहे। म्हणून पी ला कोणता येत आहे, इथे ह्या दोन्ही सिम्बॉल्स मध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे तर मल्टिप्लायचं साइन येत आहे। म्हणून पी चा न्यू सिम्बॉल झालेला आहे मल्टिप्लाय। आता फर्स्ट अँड थर्ड ह्या दोन्ही वर्ड्स मध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचे कोणता वर्ड आहे, ई। तर या फर्स्ट आणि थर्ड मध्ये कॉमन कोणता आहे तर स्क्वेअर आहे। तर ई ला कोणता सिम्बॉल तयार झालेला आहे, स्क्वेअरचा। आता पहा, प्रत्येक याच्यामध्ये एक एक वर्ड्स राहिलेला आहे। तर फर्स्ट याच्यामध्ये कोणता राहिलेला आहे तर ए, सिम्बॉल कोणता आहे, ट्रायंगल। सेकंड मध्ये ओ, सिम्बॉल कोणता आहे तर स्वस्तिक आहे, बरोबर। आणि थर्ड मध्ये एन, सिम्बॉल कोणता आहे, सर्कल। निघाले आपले हे न्यू वर्ड्स। तर याच्यावरून आपल्याला याचा सिम्बॉल्स आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे। तर आता इथे पहा, पी ला कोणता आलेला आहे, मल्टिप्लायचा आहे। ई ला कोणता आलेला आहे, स्क्वेअर आलेला आहे। आणि ए ला कोणता आलेला आहे आपला, ट्रायंगल। हा पी चा सिम्बॉल्स तयार झालेला आहे। आता पुढे ओपन दिलेला आहे, तर ओपनचा पण आपल्याला याच पद्धतीने सिम्बॉल आयडेंटिफाय करायचा आहे। तर इथे पहा, ओ ला कोणता सिम्बॉल आलेला आहे, स्वस्तिक। पी ला कोणता आहे, मल्टिप्लायचा। ई ला स्क्वेअर आणि एन ला सर्कल आणि प्लस साइन्स। हा याचा आन्सर झालेला आहे। किती सोपं आहे आपल्याला कोड लँग्वेज आयडेंटिफाय करणं। आता हे तुम्हाला समजलं असेल की वर्ड्स दिलेले आहेत आणि त्याला सिम्बॉल दिलेले आहेत, तर आपण कसं आयडेंटिफाय करायचं आहे ते। आत्ताच आपण कोड लँग्वेज मधली फर्स्ट मेथड पाहिलेली आहे। तर आता आपण सेकंड मेथड पाहणार आहे। ती म्हणजेच वर्डसाठी सिम्बॉल दिले जातात व त्या सिम्बॉल वरूनच आपल्याला न्यू सिम्बॉल आयडेंटिफाय करून लिहायचे आहेत। तर ते कसे आहेत तर पाहून घेऊया। तर सेम आपण नंबरसाठी केलेलं होतं तीच मेथड आपल्याला इथे यूज करायची आहे ते वर्ड ॲज इट इज लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांचे सिम्बॉल पण आहेत तसेच आपल्याला लिहून घ्यायचे आहे।
हे आपण आता सिम्बॉल लिहून घेतलेले आहेत. तर आता इथे पहा, पहिले 2 वर्ड्स आहेत, त्यामध्ये आयडेंटिफाय करायचं आहे की वर्ड कोणता सेम आहे आणि सिम्बॉल कोणता सेम आहे. तर फर्स्ट 2 वर्ड्समध्ये टी हा कॉमन आहे, तर सिम्बॉल हा कॉमन स्क्वेअर आहे. तर टी हा ॲज इट इज लिहायचा आहे आणि त्याचा कॉमन सिम्बॉल आलेला आहे तो स्क्वेअर ॲज इट इज लिहायचा आहे. सेकंड अँड थर्डमध्ये सेम मेथड आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे, कॉमन वर्ड अँड कॉमन सिम्बॉल. सेकंडमध्ये आणि थर्डमध्ये ए हा कॉमन आहे, तर सिम्बॉल सर्कल हा कॉमन आहे. तर आता फर्स्ट अँड थर्डमध्ये कॉमन आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर फर्स्ट अँड थर्डमध्ये पी हा कॉमन आहे, तर पी साठी सिम्बॉल कॉमन येत आहे ट्रायंगल. आता राहिलेले जे वर्ड्स आहेत त्यांचे सिम्बॉल आहे तसे आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. ई इज इक्वल टू स्टार, एस इज इक्वल टू स्वस्तिक अँड एम इज इक्वल टू प्लस. तर ह्या न्यू वर्ड्सनुसार आपल्याला इकडे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. सी दिलेला आहे, तर सी साठी एस साठी कोणता येणार आहे? स्वस्तिक येणार आहे. ई साठी स्टार येणार आहे. ए साठी ओ येणार आहे. तर नेक्स्ट आहे टॅप. तर टॅप साठी कोणता न्यू सिम्बॉल येत आहे? तर टी साठी आपला स्क्वेअर येत आहे, ए साठी ओ येत आहे आणि पी साठी ट्रायंगल येत आहे. पुढे नेक्स्ट टेप दिलेला आहे, तर टेप साठी टी साठी स्क्वेअर आहे, ए साठी सर्कल आहे, पी साठी ट्रायंगल आहे आणि ई साठी स्टार आहे. लास्ट आपल्याला सिम्बॉल दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला वर्ड आयडेंटिफाय करून घ्यायचा आहे. तर स्क्वेअर साठी काय येत आहे? तर टी येतो, प्लस साठी एम येतो, ओ साठी ए येतो. तर हा काय आहे? मिनिंगफुल वर्ड्स नाही, तर आपल्याला हा वर्ड मिनिंगफुल राईट करायचा आहे. म्हणजेच कोणता होणार आहे? एम ए टी मॅट. तर ह्या समसाठी हे आन्सर तुमचं येणार आहे. किती सोपं आहे कोड लँग्वेज. तुम्ही एका मिनिटामध्ये किंवा प्रॅक्टिस केली तर काही सेकंदामध्ये तुम्ही हा सम सॉल्व्ह करू शकता. कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.